कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाला काठीने बेदम मारहाण केली। मारहाणीत गंभीर जखमी जावयाचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घाटंजीच्या अंजी नुरसिंह येथे घडली। गोपाल पुंडलिक मुरखे राहणार अंजी नुरसिंह असे मृत जावयाचे नाव आहे, तर शेषराव आनंदराव कुमरे असे आरोपी मारेकऱ्याचे नाव आहे। या प्रकरणी त्यांच्यावर घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत गोपाल मुरखे यांनी गावातीलच यमुना कुमरे हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता। त्यांना ऋषभ आणि आर्यन अशी 2 अपत्ये आहेत। 22 मे रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास गोपाल आणि पत्नी यमुना यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला। या घरगुती भांडणानंतर यमुना ही गावातच राहत असलेल्या तिचे वडील शेषराव कुमरे यांच्या घरी निघून गेली। पत्नी पाठोपाठ गोपाल मुरखे हे देखील सासरी गेले। तेथे गोपाल आणि त्यांचे सासरे शेषराव कुमरे यांच्यात पुन्हा भांडण झाले। हा वाद इतका विकोपाला गेला की राग अनावर झालेल्या सासऱ्यांनी जावई गोपाल यांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांनी गोपाल यांच्या डोक्यावर, डाव्या हातावर, पायावर आणि शरीरावर इतर ठिकाणी काठीने जबर फटके मारले। या गंभीर मारहाणीत गोपाल हे रक्ताच्या थारोळ्यात पडले व त्यांच्या जागीच गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच गोपाल यांचा साळा अंकुश कुमरे आणि अक्कड सासू दुर्गा गेडाम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी गंभीर जखमी गोपाल यांना प्रथमोपचारासाठी शासकीय रुग्णालय घाटंजी येथे दाखल केले। मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला दिला। त्यानंतर त्यांना यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान शनिवार दिनांक 23 मे रोजी सकाळी गोपाल मुरखे यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर मृतकाचा भाऊ विशाल पुंडलिक मुरखे यांनी घाटंजी पोलिसात तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी संशयित आरोपी सासरे शेषराव आनंदराव कुमरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। घटनेचा अधिक तपास घाटंजी पोलीस करीत आहेत।